नमस्कार. एबीपी माझा आयोजित महापालिका परिषद को पॉवर्ड बाय सारस्वत बँक कोऑपरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड, पूर्वाचे डेकोरस, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, न्यू सारिडॉन, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे आणि पार्टनर्ड बाय कॉटन किंग या कार्यक्रमामध्ये महापालिका परिषदेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंचावरच्या चारही मान्यवरांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. पाचही मान्यवर आहेत किंबहुना. आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के साहेब, एकनाथ शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू शिलेदार ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेतले. त्यासोबतच भाजपचे आमदार निरंजन डावखरेजी आपल्या सोबत आहेत, त्यांचंही स्वागत. माझ्या उजव्या बाजूला महिला ब्रिगेडचं प्रतिनिधित्व या पॅनलमध्ये करतायत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिकजी, त्यांचंही स्वागत. आणि त्यासोबतच तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि त्यासोबतच मनसेचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत. मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवजी आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अनिश गाडवेजी, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि जसं आपण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आता म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं झालं तर प्रचाराच्या आता स्लॉग ओव्हर सुरू आहेत आणि आपल्या सगळ्यांची गोलंदाजी, आपल्या सगळ्या प्रमुख नेत्यांची गोलंदाजी आम्ही गेले काही दिवस ऐकतोय. आज अर्थातच त्या अर्थी सभांचा शेवटचा दिवस आणि उद्यापासून मग सगळ्यांना वेध लागतील ते मतदानाचे. आणि या सगळ्या दिवसांमध्ये म्हणजे निवडणूक सुरू जाहीर झाल्यापासून ते आता आजच्या दिवसाकडे आपण आलेलो आहे. ज्या पद्धतीने सगळा प्रचार झाला, त्याच्यानंतर त्याच्यातले वेगवेगळे मुद्दे असतील किंवा काय म्हणूया आपण धार्मिक या बाबींचाही उल्लेख झाला, त्यानंतर काही विकासाचे मुद्दे समोर आले, काही प्रश्न समस्या, या सगळ्यांचा धांडोळा MMR रिजन हा जर आपण विचार केला तर त्या दृष्टीने घेणार आहोत. कारण या महापालिका MMR रिजन मधल्या आपल्या सगळ्यांच्या पक्षांच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. खरं तर सगळ्याच महत्वाच्या आहेत, पण महापालिका MMR रिजन मधल्या त्या अर्थी खूप महत्वाच्या आहेत. रणधुमाळी तर सगळीकडे सुरू आहे. आणि आता बघूया या सगळ्या मान्यवरांचं या सगळ्याबद्दल काय म्हणणं आहे. सगळ्यात सुरुवातीला मी नरेश म्हस्केजी इकडे आहेत. म्हस्केजी, थेट आरोप पुन्हा एकदा झालेला आहे. एकतर बिनविरोधचा मुद्दा आहेच की जो चर्चेमध्ये आहे आणि लोकांमध्ये त्याच्यामध्ये चर्चा आहे, नेत्यांमध्ये चर्चा आहे, पण त्यांचा जो मुद्दा आहे की पैसे वाटप आणि निवडणूक जिंका, हेच कल्चर आहे आता. हे बघा, मुळात ज्या जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्या संदर्भात ते सातत्याने टीका करतायत की पैशाचा बाजार मांडला आहे. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण का करत नाही की तुम्हाला उमेदवार भेटू शकत नाही, आयरे गैरे कोणतरी गोळा करायचे, त्याला AB फॉर्म द्यायचा आणि तो माणूस जेव्हा मतदारसंघामध्ये कार्यकर्ते गोळा करायला जातो तेव्हा 4 कार्यकर्तेसुद्धा त्याला जमत नाहीत आणि मग तो काय करतो, मला कशाला बळीचा बकरा बनवलं, त्यापेक्षा मी मागे घेतलेली बरी. हा का नाही तुम्ही विचार करत की या ठिकाणचं जे नेतृत्व आहे, समजा ठाकरेंचं जे नेतृत्व आहे ते कुचकामी ठरत आहे, ते लायक ठरत नाही आहे, त्यांना उमेदवार भेटत नाही आहेत. आता तुम्ही जर उभाटाचा विषय घेतला की ज्या जागा वर्षानुवर्ष शिवसेना ज्यावेळी एकत्र होती त्या जिंकलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला उमेदवार भेटत नाही आहेत. तुमचा उमेदवार भेटला तर त्या निवडणूक केंद्रामध्ये जातो आणि अर्ज मागे घेतो. तुम्ही आत्मपरीक्षण का करत नाहीत की तुम्ही नेतृत्व करण्यासाठी लायक नाही आहात. ठाण्यामध्ये तुम्ही संपलेले आहात, कल्याणमध्ये तुम्ही संपलेले आहात, तुम्ही उमेदवार देऊ शकत नाही, तुम्हाला माणसं मिळत नाही आहेत, त्यामुळे तुमचं ते फेल्युअर आहे हे सुद्धा तुम्ही मान्य. ठीक आहे. परळीमध्ये तुम्ही देखील गेलात MIM सोबत, म्हणजे हे असं फ्लेक्झिबिलिटीचं ठरलेलं आहे का? कारण त्यांनी पण उत्तर थेट दिलं नाही की आम्ही जाऊ किंवा नाही जाऊ. फ्लेक्झिबल आहात तुम्ही अजूनही? बघा, परळीसारख्या एक छोट्या नगर परिषदेच्या ठिकाणी ज्या पदाधिकाऱ्यांनी MIM बरोबर जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती ताबडतोब आम्ही कार्यवाही केली. त्याला त्याच ठिकाणी वरिष्ठ नेतृत्वाला न विचारून तशा संदर्भात युती केल्याबद्दल त्याला कारणे दाखवा नोटीस केलेली आहे आणि त्याला तात्काळ ती जी काही अभद्र युती झाली होती ती रद्द करायचे फरमान आमच्या पक्षाकडून केले गेले आहेत. पण हे मला थोडंसं म्हणजे मी जातो पुढे, पण हा युक्तिवाद थोडासा ना मला हे वाटतो अशासाठी, कारण दोन्ही इतके जुने पक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, तुमच्या वरिष्ठ नेतृत्वाला विचारल्याशिवाय स्थानिक नेते युती करतात. हे बघा, एक नगर परिषद, छोटीशी एक नगर परिषद आहे, ग्रामपंचायत, त्यामध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक गाव पातळीवरती जो काही त्यांनी प्रकार केला ताबडतोब त्याला त्या संदर्भात कारणे दाखवा नोटीस केली, त्याला या ठिकाणी बोलवलं तात्काळ आणि त्याला ती युती अशी चालणार नाही पक्षाला असं फरमान काढलं. नगर परिषदा असतील, छोट्या छोट्या ग्रामपंचायतच्या निवडणुका त्या चिन्हावर होत नाहीत आणि त्यामुळे तशा पद्धतीने त्यांनी जे काही इक्वेशन करण्याचा प्रयत्न केला, चिन्हावर नाही झाला म्हणून चालेल. बघा, त्याच्यावरती आम्ही कारवाई केलेली आहे. वरिष्ठ नेतृत्वाला न विचारता त्यांनी केल्याबद्दल त्याच्यावरती कारवाई. या उलट आपण जर पाहिलं असेल लोकसभा विधानसभा निवडणुकीला या UBTच्या याच्यामध्ये हिरवे झेंडे वापरले गेले. तो ठीक आहे, विचारूया ना आपण, प्रतिनिधी आहेत. मौलवी
यांना मशिदीमधून आदेश द्यायला लावलेले आहेत. तेव्हा कुठे गेली बाळासाहेबांचं हिंदुत्व? हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता यांना लाजा वाटत होत्या. बाळासाहेबांचा एकेरी उल्लेख करत होते. ह्यांनी काय आम्हाला शिकवावं हिंदुत्व? हिंदुत्व यांनी खुर्ची करता ज्या दिवशी काँग्रेसच्या बरोबर गेले ना, त्या दिवशी खुर्ची करता काँग्रेस बरोबर गेले, त्याच वेळी यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे. आणि त्याचं उत्तर या जनतेने लोकसभा, विधानसभा आणि झालेल्या नगरपालिका निवडणुकीत दिलंय. आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबईसह इतर सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये त्याचं उत्तर मिळणार आहे. पण काँग्रेस सोबत गेले म्हणून तुम्ही म्हणताय की त्यांनी हिंदुत्व सोडलं, मग तुमच्या मित्रपक्षांनी काँग्रेसचे नगरसेवक घेतले, त्याचं काय करायचं? बघा, काँग्रेसचं जे मुस्लिम धोरण आहे, मुस्लिम धार्जिणं जे मतान करता, जे लाचारी काँग्रेस पत्करतं, त्या भूमिकेशी हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता यांना लाज वाटते स्टेजवर ना. तो मुद्दा कळला. अरे, मी काय तो विचारतोय मुद्दा तोच महत्त्वाचा की यांनी जे नगरसेवक घेतले त्याचं काय करायचं मग काँग्रेसचं? त्या ठिकाणी मग ते म्हणजे काँग्रेस पक्ष नको, त्यांचे नगरसेवक चालतील? बघा, त्या गाव पातळीवरचं जे 21 होतं, त्यानंतर स्वतः देवेंद्रजींनी त्यांनी जे केलेली कृती आहे ती चुकीची आहे हे स्वतः तुमच्या एबीपी मधूनच त्यांनी ठीक आहे, विचारूया. म्हणजे हे कसं काय? उत्तर देतो तुम्हाला. आज जर आमच्यावर अशा पद्धतीने टीका होतील, ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांचे विचार पटले नाहीत, त्यांची एकाधिकारशाही पटली नाही, आणि म्हणून शिवसेनेतनं फुटून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष नवीन तयार झाला. आणि 20 वर्षानंतर तुमचे विचार जेव्हा पटायला लागले तेव्हा तुम्ही पुन्हा एकत्र येतात. त्या 20 ते 25 वर्षामध्ये जी तुमच्या सोबत गेलेली पिढी, जी नवनिर्माण सेनेमध्ये शिवसेनेत काय ऍक्टिव्ह असताना ती तुमच्या सोबत आली, आज 40 वर्ष त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली, तेव्हा तुम्हाला हे समजलं नाही? ठीक आहे, विचारूया. धोरण बदललं ना. विचारूया. मगाशी जो ह्यांनी मुद्दा उपस्थित केला त्याच्यात जोडून आता मी थोडंसं आपल्या लोकांच्या मुद्द्याकडे पण येतो, कारण राजकीय मुद्दे नुसतंच आरोप प्रत्यारोप जुगलबंदी होणं तितकंसं योग्य नव्हे. हे यांनी उपस्थित केलेले मुद्दे तर आहेतच. याशिवाय या निवडणुकीमध्ये आपले नेते काय किंवा एकूणातच नेते काय विकासाच्या मुद्द्यावर किंवा लोकांचे जे प्रश्न आहेत, मुंबईसारखं जर शहर घेतलं आपण, प्रदूषणाचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत, या सगळ्यावर कुठे बोलताना दिसत आहेत का हो नेते? हे बघा की हे काही ठाणे महानगरपालिका असेल, इतर महानगरपालिका असेल, जे आपण राजकारण पाहतोय, केवळ टीका टिप्पणी, महापौर कोण, कुठल्या धर्माचा, कुठल्या जातीचा, कुठल्या प्रांताचा, ही जी निवडणूक ह्या वळणावरती जर कोणी घेऊन गेलं असेल तर युबीटीने ही निवडणूक त्या वळणावरती घेऊन गेलेले आहेत. कारण तुम्हाला मी सांगतो की यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल, युबीटी असेल. आज मी तुम्हाला ठाण्याचं उदाहरण देतो की ठाण्यामध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना युबीटी बरोबर नसते तर ते 10 उमेदवार सुद्धा युबीटी देऊ शकली नसती. एवढी वाईट अवस्था या ठाण्यामध्ये युबीटीची झालेली आहे. आणि केवळ भावनिक वातावरण तयार करायचं मुंबईमध्ये सुद्धा राजसाहेबांना त्यांनी जवळ घेऊन जी काय उरली सुरलेली टिकवण्याचा प्रयत्न केलाय, आणि तो विषय मराठी, हिंदू या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न केला, त्यांनीच केला फक्त. हा युबीटी. आणि मग मोहम्मद लँड वगैरे जे बोलले ते कोण बोललं? हे जे काही हा सगळा जो प्रकार आहे, हा फक्त स्वतःचं जे काही स्थान आहे, स्वतःची सुरक्षा आणि स्वतःचं एक नाव मुंबईत राखण्यासाठी एक नवनिर्माण सेनेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून करण्याचा प्रयत्न युबीटीने केलेला आहे. मूळ विषयावर बोलायला पाहिजे ते म्हणतात, आणि तुम्ही ऍड कराच ह्याच्यात. पण 2 मुद्दे मला तुमच्या 2 मोठ्या नेत्यांबद्दल पण विचारायचे. त्यांनी नवी मुंबईचा उल्लेख केला, ते असं म्हणाले नवी मुंबईत झालं पण ठाण्यामध्ये झालं नाही. नवी मुंबईत गणेश नाईक आहेत, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत. हे बघा, त्यांनी क्लस्टरचा विषय काढला किसननगरच्या. जर आपण या क्षणाला आपला एखादा कॅमेरामन त्या ठिकाणी पाठवला, ऑलरेडी क्लस्टरचं काम सुरू झालेलं आहे, इमारती उभ्या राहिलेल्या आहेत, काही दिवसामध्ये लोक त्या ठिकाणी राहायला जाणार आहेत. ट्रॅफिकचा प्रश्न आहे, तुम्ही पाहताय ठाणा मेट्रोचं काम सुरू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक होते. आपण जर ह्या हायवेतनं तुम्ही येत असाल तेव्हा तुम्हाला रस्त्यामध्ये पिलर दिसतील, काम सुरू आहे. जो ईस्टर्न फ्रेवे विस्तार छेडानगर सर्कल ते साकेत वाया आनंदनगर मुंबई ठाणे 30 मिनिटात सिग्नल मुक्त प्रवास काम सुरू आहे. समृद्धी महामार्गावरून येणारी वाहने ठाणे शहराला बायपास करून परस्पर मुंबईच्या दिशेने त्या ठिकाणी जाणार आहेत. अवजड वाहने जो कोस्टल रोड आपण करतोय, जो अहमदाबाद घोडबंदर मार्गे त्या ठिकाणी वाहने जातात, तो जो काही आनंदनगर पासून जो काही तो एक्सटर्न फ्रीवे होतोय क्लस्टर रोड, त्या ठिकाणी खारेगावला जाण्यात आहेत, खारेगावला नागलाबंदरला रोड, आणि काम सुरू आहे.
बघा काम सुरू आहे, इन्फ्रा वाढतं. इतक्या वर्ष तुम्ही ठाण्यासाठी काही केलं नाही, आता ठाण्यासाठी काम सुरू आहे. तुम्ही पाहता बोरिवली टनेलचं काम सुरू आहे, समोर प्रत्यक्ष दिसतंय. 20 मिनिटांमध्ये तुम्ही बोरिवलीला पोहोचणार आहे, जिथे 1.5-2 तास लागतात. आणि काम सुरू असताना थोडंफार ट्रॅफिकचा त्रास होणार, परंतु काही दिवसात ट्रॅफिक मुक्त असं हे ठाणे शहर बनणार आहे. कोणाला हा प्रश्न कोणाला विचारताय तुम्ही? सगळ्यांना विचारायचं आहे. ठीक आहे, आपण मस्केजींपासून सुरुवात करूया, ते ज्येष्ठ आहेत. मस्केजी, 2 मिनिटं. आपण त्यांनी हा जो काही प्रश्न, एक जनरल प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, ते आमचे इंदिसे साहेब आहेत की पूर्वी आमच्यामध्ये होते, काँग्रेसमध्ये होते, आता राष्ट्रवादीमध्ये आहेत, नंतर कुठे असतील माहीत नाही. परंतु आपण ठाणे शहरामधून जर तुम्ही पाहिलं तर ठाणे शहरामध्ये तुम्ही मला दाखवा, तुम्ही ठाणे शहरातले रस्ते बघा, ठाणे शहरातले गार्डन्स बघा. ठाणे शहर जर सुधारलं नसेल तर तुम्ही सांगा की ठाणे शहर सुधारलं नाही. पूर्वीचं गाव, आता तुम्ही ह्या ठिकाणी जरी आला असाल, हायवेच्या बाजूचं पूर्वीची ही वस्ती आणि आत्ताची ही वस्ती, त्या ठिकाणचे गार्डन्स, त्या ठिकाणचे रोड्स, ठाणे शहर हे बदललंय. मी म्हणत नाही त्याला आम्ही 100% सिंगापूर करू शकलो, परंतु 90% तरी या ठाणे शहरामध्ये रंगरूपडं आम्ही बदललेलं आहे. म्हणून ते असं म्हणाले की या निवडणुकीमध्ये जाती धर्म आणि याचे उल्लेख न करता प्रचार, असं ते म्हणाले. आता हे कोण करतंय? जाती धर्माचा उल्लेख कोण करतंय? कुणी सुरू केला हा विषय? मुंबईचा महापौर कोण होणार? कोणी सुरू केला? मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार असं कोण म्हणाला मला सांगा? मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार हे कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी म्हटलं नाही. नाही म्हटलं? मी सांगतो ना, मी बोलतो. हे बघा, एखाद्या पक्षामध्ये ते नेते नाही आहेत. कृपाशंकर सिंग नेते नाही आहेत. कार्यकर्त्यांनी त्याचं, हे बघा, कृपाशंकर सिंग मुळात कल्चर कुठलं? काँग्रेसचं कल्चर. काँग्रेसमधून आलेली सर्व मंडळी आहेत. कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी, महायुतीच्या नेत्यांनी अशा आणि त्यांनी तसं म्हटल्यानंतर पार्टीतर्फे सुद्धा वक्तव्य जाहीरपणे आलेलं आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्याला पार्टीचं पाठिंबा नाही. माझा असा प्रश्न आहे की माझीवाडा ते स्टेशनला जाईस तोपर्यंत एवढा ट्रॅफिक असतो की तिथून डायरेक्ट एंट्री पण नाही आहे. म्हणजे आपल्याला यू टर्न मारावा लागतो. कापूरबावडी, आशापुरा मंदिर ते इंडियन लायब्ररीपर्यंत तिकडे एवढा ट्रॅफिक असतो आणि 2 सिग्नल्स आहेत तिकडे, त्यामध्ये ते बंदच असतात, मोस्टली बंद असतात आणि त्यामुळे ऍक्सिडेंट्स पण खूप होतात. घोडबंदरला कालच ऍक्सिडेंट झालाय, मग त्याचा जबाबदार कोण? घोडबंदरचं जे काही ट्रॅफिक आहे, तो सिग्नल आहे. कोस्टल रोडचं आपण पाहताय, काम पाहताय. जो हेवी वाहतूक त्या अहमदाबाद मार्गे, जो घोडबंदर मार्गे जातं, कोस्टल रोडचं काम सुरू आहे. ते झाल्यानंतर त्या रोडवरचं ट्रॅफिक, जो अवजड वाहनांचं, ते बंद होईल. त्याचबरोबर इंटरनल मेट्रोचं जे काम आहे, ऑलरेडी निविदा निघालेल्या आहेत. 3 टप्प्यातल्या 1 टप्प्याची निविदा निघालेली आहे. ती सुद्धा स्टेशनकडे जाण्याकरता तो जो इंटरनल मेट्रोचं काम आहे, जो प्रश्न मार्गी लागतोय आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची पहिली स्कीम. आणि आज अभिमानाने सांगतोय की आमच्या ठाण्यात आम्ही सुरू केलेली. आणि ते जे काय म्हणतायत, गाडवेंनी जरा ज्ञान आपलं वाढवावं. महाराष्ट्र शासनाचे कोस्टल रोडचे प्रोजेक्ट आहेत, MSRDC, MMRDA यांच्यामार्फत ते प्रोजेक्ट, थोडंसं ज्ञान वाढवा. विचारे साहेबांकडनं ज्ञान घ्या थोडंसं. आत्ताच्या घडीला जसं आपण म्हणतोय की प्रचाराचा हा म्हणजे काय म्हणूया फायनल ओव्हर प्रचाराची, आणि आता 3 दिवसावर मतदान, मग मतमोजणी. तर आत्ताच्या घडीला तुम्हाला चित्र काय दिसतंय राज्यभरामधलं आणि तुमच्या पक्षाचं आणि मित्र पक्षांचं? मी खरं ठाण्यामध्येच आहे, त्याच्यामुळे मी राज्यभराचं सांगण्यापेक्षा ठाण्याचं सांगेन की 1 नंबर प्रभागापासून ते 33 नंबर प्रभागापर्यंत स्पष्टपणे महायुतीचंच बहुमत दिसतंय आणि 100पेक्षा जास्त नगरसेवक हे ठाणे महानगरपालिकेमध्ये महायुतीमध्ये निवडून येताना दिसत आहेत. नरेश म्हस्केजी, तुम्हालाही तोच प्रश्न. मगाशी तुम्ही खास करून सांगितलं की तुम्ही आता रिझल्ट सांगताय, तर रिझल्ट सांगा. म्हणजे ABP माझावर सगळ्यात आधी ठाण्याचा निकाल आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. राष्ट्रवादी जे घड्याळ आहे अजितदादांचं, त्याच्या 8 जागा येतील. किती? 8. त्यानंतर 16 जागा जितेंद्र आव्हाडांच्या येतील. जर राष्ट्रवादी घड्याळाच्या 4 आल्या तर त्या 20 होतील जितेंद्र आव्हाडांच्या. आणि बाकी सगळ्या उरलेल्या जागा शिवसेना आणि भाजपा महायुतीच्या सर्व जागा येतील. आणि हे जे UBT आहे, UBT आणि मनसे भोपळा 0. आणि मग महापौर शिवसेनेचा की भाजपचा? महापौर महायुतीचा होईल, यात कुठल्याही प्रकारची शंका नाही.
ठीक आहे. मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या समोर आता आम्ही हा सगळा पट ठेवतोय आणि सगळ्या नेते मंडळींनी खूप मनापासून बाजू मांडली, पोटतिडकीने प्रश्न मांडले. सगळ्यांचे मी खूप आभार मानीन. जसं आपण म्हणतो नेहमी की हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि लोकशाहीचे मंदिर आहे. आपल्या सगळ्यांना अधिकार बजवायचा आहे आणि या सगळ्या मंडळींच्या पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर आता मतदारांनी ठरवायचं आहे की नेमक्या कुणाच्या बाजूने कौल द्यायचा आहे. आज इतक्या या महत्त्वाच्या महापालिका परिषदेसाठी आपण सगळ्यांनी वेळ दिलात. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आपल्या सगळ्या पक्षांना या निवडणुकीसाठी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या सगळ्या व्यस्त शेड्यूलमध्ये आपण वेळ काढलात सगळ्या मंडळींनी त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद.